हरिद्वारचं बस स्टँड आहे. इथून तुम्हाला ऋषिकेशला बस भेटेल. तिथं काच तोडली बसनी, बसला ठोकलं इथं. हे आहे ऋषिकेशचं बस स्टँड. ऋषिकेश मधलं चारधाम यात्रा ऑफलाईन पंजीकरण. रेंटने स्कूटी पाहिजे तर ते देखील इकडे अवेलेबल आहे. चारधाम यात्रेच्या बुकिंग घेता येईल. मध्ये थांबलो होतो हॉटेल आदर्श मध्ये. 800 रुपये घेतले होते. आपली बस निघली आहे 5चा टाइम. हर हर महादेव. तुम्हाला पेमेंट कमी दिली जाईल. इकडे अंकलचं दुकान आहे. भाई के चैनल को जरूर सब्सक्राइब करें. भाई महादेव से प्यार कर रहे हैं. स्टेशनमध्ये उतरल्याच्या नंतर अगदी समोर तुम्हाला हे हरिद्वारचं बस स्टँड आहे. इथून तुम्हाला ऋषिकेशला बस भेटेल. डायरेक्ट जर तुम्ही ऑटो घेताय, इलेक्ट्रिक ऑटो किंवा दुसरी कोणची पण ऑटो, ते 100 रुपये तुमच्याकडून एकाकडून घेतात. बट बसचे तेवढे नाहीत. हाफ तिकीट म्हणजे अराउंड 50 रुपये तुम्हाला ऋषिकेशमध्ये सोडते. आणि जर राहिला प्रश्न तुम्हाला ऑफलाईन जर रजिस्ट्रेशन करायचं आहे चारधाम यात्रेचं, इव्हन केदारनाथचं पण, त्याच्या बाजूलाच बस स्टँड, जिथं बस स्टँड आहे त्याच्या बाजूलाच एक काउंटर बनलेलं आहे. तिकडे तुम्ही याचं ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, जो मी मागच्या व्हिडिओ सांगितलं आहे. तरीसुद्धा ह्यावेळेस तुम्हाला मी ऋषिकेशमध्ये तुम्ही कुठे रजिस्ट्रेशन करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे चला तर प्रवास किती तिकीट आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतो. आणि ही सिरीज तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटणार आहे. आतापर्यंत आपला हरिद्वारचा प्रवास होता तो कंप्लीट झालेला आहे. चला तर म्हणजे भेटूया पुढे. हर हर महादेव. तिथं आलेलं मॅटर झालेलं आहे. तिथं काच तोडली बसनी, बसला ठोकलं इथं. आलेले लपडे चालू झाले. आता काय होईल काय माहिती. चला आपण बघूया. 20 रुपयावाली बॉटल घेतली पाण्याची आणि आपण जाऊया. बिचाऱ्या बसवाल्याचं नुकसान झालं. समोरच्याच बसवाल्याने त्याला ठोकलं, म्हणजे काच तोडली त्याची. आपली बस कुठे आहे? आपली बस उभी इकडे. चला जाऊया. तो बिचाऱ्याची काच तोडली. तो काच सर्व करतोय आणि बघा इथंच तोडली काच बिचाऱ्याची. बसवाल्यामध्ये लपडे. चला आपली गाडी चालू झाली. चला पाणी घेतले आपण. काढलं. हे माझे मित्र बसले तिकडे. थँक्यू विशाल. थँक्यू सो मच. हरिद्वारपासून ऋषिकेशचं जे बसचं रेंट आहे ते आहे 40 रुपये फक्त. आणि जर आपण डायरेक्ट ऑटो किंवा काही दुसरं घेऊन जातं ऋषिकेशला तर ते तुम्हाला 100 रुपये एकांचे घेतात. तर 60 रुपये आपले वाचतात. जर आपण ऋषिकेशपर्यंत येत आहे तर बसनीच आहे. मी तुम्हाला बरंच प्रिपेअर करेल. आणि आता बसमध्ये आपण बस स्टँडला उतरूनच उद्याचं आपण बस बुकिंगचं बघूया सोनपर्यागसाठी, जो आपल्याला केदारनाथला जायचं आहे. आय थिंक इकडे गौरीकुंडसाठी पण डायरेक्ट बस भेटते. आपण डायरेक्ट जाऊन बघूया. आता थोडासा मी आराम करतो, खूप थकलो आहे. भेटूया पुढे. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर हे आहे ऋषिकेशचं बस स्टँड. मी हरिद्वारमधून आल्याच्या नंतर त्या ऋषिकेशमध्ये थांबलो होतो. ॲक्च्युली आपल्याला उद्या सकाळी इथूनच आपल्याला बस पकडायची सोनपर्यागसाठी. आणि हे गव्हर्नमेंटचं बस स्टँड आहे. इकडे तुम्हाला बस जात नाही सोनपर्यागसाठी, तिथं लिहिलं आहे पण त्यांनी लोकांनी पाठवलं नव्हतं. आणि त्या साईडला पलीकडे जे प्रायव्हेट बस स्टँड आहे ते जातं. आपल्याला बस बुकिंग करून ते तुम्हाला दाखवतो मी. आणि इकडे समोर ऑफलाईन पंजीकरण होतं. जर तुम्हाला ऋषिकेशमध्ये पण पंजीकरण करायचं आहे तर ते समोर होतं, मी तुम्हाला दाखवतो. तर हे आहे ऋषिकेशमधलं चारधाम यात्रा ऑफलाईन पंजीकरण. जेव्हा तुम्ही ऋषिकेशमध्ये येता डायरेक्ट, हरिद्वारमध्ये पण सेम स्टेशनच्या बाजूलाच होतं. आणि इकडे देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन होईल. इकडे अशी का तुम्हाला ही जागा आहे. समोर काउंटर बनलेत. 1 2 3 4 चारही धामाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन या जागेवरती होतं. मागचा ब्लॉग आपण बघितला होता, जो हरिद्वारमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे कसे बुकिंग करू शकता. आणि मी आता तुम्हाला इकडे सांगतो की तुम्ही इथे म्हणजे ऋषिकेशपासून तुम्ही कशी चारधाम यात्रा करू शकता. तर हा पूर्ण आहे तुमच्या समोर हा ऋषिकेशचा बस स्टँड गव्हर्नमेंटचा. आता मी तुम्हाला प्रायव्हेटचा बस स्टँड दाखवतो. आणि जर आपल्याला चारधाम यात्रा जर टूर पॅकेज घ्यायचं आहे तर इकडे टूर्सवाले पॅकेजवाले पण आहेत. तुम्ही इथून यांच्याकडून पॅकेज पण घेऊ शकता आणि इथून देखील बस बुक करू शकता. आणि जर आपल्याला रेंटने स्कूटी पाहिजे तर ते देखील इकडे अवेलेबल आहेत. ऋषिकेशला पण आहेत आणि हरिद्वारला पण आहेत. आणि हे आहे प्रायव्हेट बस स्थानक. इथून तुम्हाला चारधाम यात्रेच्या बुकिंग घेता येईल, म्हणजे करता येईल.
इथूनच बस मॉर्निंगला निघतात सकाळी 5 वाजता. यमुनोत्री आणि गंगोत्रीचं तुम्हाला तिकीट बुकिंग करता येईल. आणि तुम्हाला या साईडला बद्रीनाथ आणि केदारनाथचं बुकिंग करता येईल. हा पूर्ण त्यांचा सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये आपल्याला बुकिंग करायचे आहेत. आणि हे अगदीच गव्हर्मेंट बसेस स्थानकाच्या बाजूलाच आहे हे प्रायव्हेटचं बस स्थानक. आणि इकडे खूप साऱ्या प्रायव्हेटच्या तुम्हाला 4 व्हीलर देखील आहेत ज्याच्यातून आपण बुकिंग करून जाऊ शकता, ज्याचे अराउंड 3-3.5 रुपये हे लोक घेतात. ऋषिकेशची रात्रीची आरती घेऊया, बघूया. बस तर बुकिंग झाली आपली. 500 रुपये कसे घेतलेत सोनपर्याकरता. आणि तिकडून आपली यात्रा चालू होणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो या साईडला सेम हरिद्वारसारखंच आहे. इकडे तुम्हाला बुकिंग वगैरे करू शकता. तर अजून काय तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं ते करू शकता. आणि हे अगदी समोर आहे ऋषिकेशचं बसस्थानक. इथून आपण ऑफलाईन बुकिंग करू शकता. आणि त्याच समोर चारधाम यात्रेचं रजिस्ट्रेशन. मंडळी, बस स्टँड बुक झाल्याच्या नंतर मला घ्यायची होती संध्याकाळची ऋषिकेशमधली आरती. बट रामझुला आणि लक्ष्मण झुलाचं काही काम चालू होतं म्हणून त्या साईडला मी गेलो नाही. तर इकडं मी आता आलो आहे त्रिवेणी संगम घाटला. या घाटवरती आरती होती. बस स्टँडपासून आपल्याला ई रिक्षा भेटेल, ज्याचं पर व्यक्ती 20 रुपये घेतील आणि तुम्हाला त्रिवेणी घाटला सोडतील. आता सध्या मी आलो आहे घाटवरती आणि तुम्ही पाहतायत हा ऋषिकेशमधला त्रिवेणी घाट. आणि इकडची गंगा आरती आता थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे, जे तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवणार आहे. पूर्ण आरती नाही दाखवू शकत कारण कॉपीराईट क्लेमचा एक इश्यू पण येतो. आणि पूर्ण आरती दाखवली तर पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होईल. सो तुम्ही आरतीचं दर्शन घ्या आणि आला तर त्रिवेणी संगम घाटला नक्कीच भेट द्या. हर हर महादेव.
तर अशी होते त्रिवेणी घाट संगमची आरती संपूर्ण झाली. जेवढं होईल तेवढं तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मी निघतो इकडून पुन्हा जिथे मी स्टे केला आहे. त्याच अगोदर थोडक्यात आपल्याला एक मार्केट दाखवतो. इकडे मार्केट खूप साऱ्या घेण्यासारख्या वस्तू जे कमी दरात घेऊ शकता. खाण्यापिण्याची पण सोय उत्तमच आहे त्रिवेणी घाटला देखील आणि बसस्टँडला देखील. चला मंडळी, निघूया पुन्हा हॉटेलकडे. त्यात एक विनंती आहे, जरा तुम्हाला जागोजागी जरी असे व्यक्ती दिसले जे स्टॉल लावून सेल करतात काही वस्तू, जसे पाण्याचे बॉटल झाले, छोटे मोठे खाण्याच्या वस्तू झाले, तर यांच्याकडूनच घ्या. सो ही कष्ट करतायत, मेहनत करतायत, तर नक्कीच तुम्ही यांना सपोर्ट करा असं मी तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला दाखवतो हॉटेल. या हॉटेलमध्ये थांबलो होतो मी. या हॉटेलचं नाव आहे आदर्श हॉटेल, ज्याच्यामध्ये 800 रुपये घेतले गेले होते आमच्या 3 जणांकडून. टोटल जसे 4 जण होतो आम्ही, एक छोटा होतो, त्यामुळे 3 जणांकडून त्यांनी 800 रुपये घेतले. आणि एकदमच बसस्टँडच्या समोरचं हॉटेल घेतलं होतं आम्ही, कारण मॉर्निंगला सकाळी उठून पहिली बस पकडूनच आम्हाला इथून जायचं होतं. तर असं काय हॉटेल आहे. आतमध्ये CCTV कॅमेरा, डॉमेट्री पण होते, पण डॉमेट्री फुल झाली होती. आणि एकूण तेच पडलं होतं. डॉमेट्रीचं 200 होतं आणि रूमचं 1000 होतं, त्याने आम्ही 800मध्ये घेतला. तर तुम्ही आला तर नक्कीच हे हॉटेल घेऊ शकता. अतिशय छान आहे. भेटलो मी तुम्हाला उद्या सकाळी. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. तर मी आहे सध्या ऋषिकेशच्या बसस्थानकावर. प्रायव्हेटचा बसस्थानक आहे. इथूनच आपण काल बस बुक केली होती, त्या काउंटरला जाऊन, आणि आता आपली बस निघत आहे कुठे, सोनपर्याकरिता. बघूया पुढचा प्रवास कसा असेल. सकाळी 5चा टाईम दिला होता, ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत. अर्धा तास बाकी आहे आमचा. आता बघूया. ही बस आहे, हा ड्रायव्हर आहे, तो थोडंसं साफतेन करतोय मस्तपैकी. हे दोघं आपलं मस्तीमध्ये फोटो काढत आहेत. आणि आपण बघूया प्रवास किती वाजता चालू होतो. भेटूया टप्प्याटप्प्यामध्ये. हर हर महादेव. ही बस चालली आपली आणि गौरीकुंडपर्यंत ही बस असेल आपली. तर इकडे साईडला आपल्याला दुकान देखील दिसतील. जर दुकान वगैरेमधून जर काय घ्यायचं आहे आपल्याला. आणि समोरच हॉटेल आहे. आदर्शमध्ये आम्ही थांबलो होतो. पूर्ण बस अड्डा आहे त्यांचा. सो हे समोर आपण पाहतात हे आहे तिकडचे हॉटेल, जे बसस्टँडच्या समोर आहेत. आणि तुम्हाला आरामशीर 500 ते 1000च्या आतमध्ये चांगले रूम भेटतील. इवन तुम्हाला डॉमेट्री पण भेटेल. आणि जर तुम्हाला रिव्हरच्या बाजूला जर तुम्हाला असं राहण्याचा विचार आहे, तर तुम्हाला राम झुला, लक्ष्मण झुलाकडे जावं लागेल. तिकडे खूप सारे हॉस्टेल आहेत. त्या साईडला आपल्याला प्रिपेडमध्ये मस्त हॉटेल भेटते. सो आम्हाला बस पकडायची होती सेम डेला, सकाळी म्हणून आम्ही हाच हॉटेल घेतला. आणि अतिशय सगळं व्यवस्थित झालं. आता वेळ झाली आहे, निघूया प्रवासाला. महादेव मंडळी, तर फायनली बस निघली आहे. 5चा टाईम दिला होता, अर्धा तास लेट निघली. 5:30ला बस निघली आहे. आणि हर हर महादेव. भेटूया सोनपर्यागमध्ये. बघूया तिकडची परिस्थिती काय. बाबांची डोली फाटाला आता सध्या उभी आहे. आता तिकडून प्रस्थान करेल. सोनपर्यागमध्ये आपल्याला पालखी भेटली पाहिजे. बघूया प्रवासापुढे. हर हर महादेव. महादेव. तर मी आहे सध्या एक्सप्रेसच्या हायवेवरती केदारनाथ बाबांच्या. तर ऋषिकेशमधून बसल्याच्या नंतर आपल्याला यांनी पहिला स्टॉप घेतला आहे. यात्रा अजून ऑफिशियली चालू झाली नाही आहे, 10 तारखेच्या नंतर चालू होणार आहे, त्यामुळे लोक जास्त स्टॉप कदाचित घेत नाही आहेत. तर पहिला स्टॉप घेतला, पण तो पण असा आधी आणि मध्ये घेतला की इथं कोणीच नाही आहे, ज्याच्यामुळे थोडा त्रास होतो फॅसिलिटीसाठी. बाकी यात्रा चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला एक स्टॉप असतो, जो लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला होता. तिकडे तुम्ही थांबू शकता. तिकडे तुम्हाला फ्रेश वगैरे नाश्ता करू बरं भेटते. आता बघूया पुढे कसा काय होतो प्रवास. आता काय आपण असा आहे एकदम मस्त या घन्नाट वादियामध्ये असा माझा फिरतोय आपण आता. जय बाबा बोलू. तर मंडळी, तो पहा एक चाललाय पदयात्रा करत पायी बाबा केदारनाथच्या दरबारामध्ये. जय बोले. जय शिव शंभू. हर हर महादेव. तर हा एक चाललाय पदयात्रा करत पायी आणि तो एक त्याच्या समोर होता, तो हे 2 जण. त्याला विनंती केल्याच्या नंतर त्यांनी एक स्टॉप दिलाय आणि या ठिकाणी आता आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. विनंती केली त्याला, अक्षरशः विनंती करावी लागली की बाबा विनंती करतोय आम्हाला थांबव. तर थांबवलं त्या जागेत माझी बस. आणि अशा काय पोझिशनला यांनी थांबवलंय. आणि हा काय समोर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हे पहा, ब्युटी ऑफ उत्तराखंड देवभूमी.
हे दोघं असे उगाच फिरतायत, बिनकामाचे फिरतायत, काय करतायत देवजणी. आणि हे बघा असे गाणे बिने बोलतायत. आणि दोन्ही आपल्याला काका भेटले, ते पण केदारनाथला चालेत. हे ह्या वयामध्ये केदारनाथला जात आहेत. क्या बात आहे काका. केदारनाथच्या ओपनिंगला एक हे आहेत, यूपीचे दोघं पण मस्त दणकट आहेत अजून. आणि आमचं तर चाललंच आहे मस्त. हर हर महादेव. केदारनाथची यात्रा झाल्याच्या नंतर लगेच आपण बद्रीनाथला पण निघणार आहोत. बद्रीनाथचं कपाट होण्याची ओपनिंग होण्याची तारीख 12 मे आहे. पण आपण 12 मेला कदाचित रात्री पोचूया, सकाळी नाही पण 12 मेलाच रात्री आपण बद्रीनाथला पोचूया. तर आतापर्यंतचा असा काय हा प्रवास आहे. मी खूप खुश आहे. तिसऱ्यांदा मी चाललो आहे. बाबांनी मला बोलवलं आहे. दरवर्षी असंच मला बाबा बोलवतील आणि मी दरवर्षी असंच बाबा केदारनाथचे दर्शन घेईल व उत्तराखंडमध्ये आणि तुम्हाला देखील दर्शन. तर चला बघूया. नाश्ता त्यांनी झालाय. बस थांबवत नव्हता तो. खूप रिक्वेस्ट केली त्याला की बाबा थांबव, त्रास होतोय. तेव्हा जाऊन त्यांनी कुठे बस थांबवली. त्यांनी देखील नाश्ता केला, आम्ही देखील नाश्ता केला. मी बसवाल्याची गोष्ट करतोय कारण रूट खाली असल्यामुळे तो बस थांबवत नव्हता. फायनली बस थांबवली आहे. मस्त ऊन निघालंय. आणि काय सांगू तुम्हाला, जेव्हा आपण असं काही बघतो ना, म्हणजे खरंच ते शब्दात मांडण्यासारखं नसतं की एवढं छान वाटतं एकदम. चला मग जाऊया आतमध्ये. आणि अशी काही बस खपाखप भरलेली आहे. तर मंडळी आपला प्रवास कंप्लीट झाला आहे. सुमारे 8 तासानंतर आपण पोचणार आहोत सोनपर्यागमध्ये. आणि आज सेम डेलाच मी ट्रॅक चालू केला आहे. ॲक्च्युली हा व्लॉग मेचा आहे. मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी हा व्लॉग लेट टाकला आहे. ह्याचे बाकीचे ऑलरेडी 3 एपिसोड मी ऑलरेडी टाकलेत. ते मी प्लेलिस्ट लावेल, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. बस सोनपर्यागपर्यंत नाही जात, सीतापूरपर्यंत बसवाल्याने आम्हाला सोडलं. पण वाटेमध्ये एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. एक भक्त यात्रेसाठी आला होता, 2 व्हीलरवरून तो पडला. सो त्याच्यासाठी मी महादेवाकडे प्रार्थना मागितली आणि आपली यात्रा आरामात करावी. तो फायनली 8 तासानंतर सीतापूरमध्ये सोडला आहे. आणि असं काही इकडे तुम्ही पाहू शकता, इकडचा बस स्टँड. आपलं सोनपर्याग आणखीन पुढे 1-1.5 किलोमीटर पण आपल्याला चालत जावं लागेल. आणि जागे जागे स्लाईड झालेला आहे, तिथे देखील रस्ता कोसळला आहे. चला बघूया, जाऊया पुढे आणि भेटूया. हर हर महादेव, जय श्री केदार. तर चला 1 किलोमीटर मागे सोडल्याच्या नंतर आपण आता जाऊया सोनपर्यागला. आणि तिकडेच थोडाफार नाश्ता करून आम्ही लगेच निघणार आहोत ट्रॅकला. डोली ॲक्च्युली पंचमुखी महादेवांची जी डोली ती मागं आहे, अजून ती गौरीकुंडला आली नाही आहे. आजची रात्र ती गौरीकुंडमध्ये स्टे करणार आहे. आणि अर्ली मॉर्निंगला म्हणजे सकाळी ती गौरीकुंडपासून मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. चला तर बघूया कसा हा प्रवास होतो. सोबत राहा, कंटिन्यू राहा.
हर हर महादेव. एक किलोमीटरचा ट्रॅक करून आल्याच्या नंतर सीतापूरमधून हे असं आपल्याला पाहायला भेटतं सोनपर्याग. इकडे घोडे वगैरे लागतात. वरती जर तुम्ही स्वतःची गाडी आणतात इकडे तुम्हाला पार्किंग वगैरे अवेलेबल आहे. इकडे स्वतःची गाडी पार्क करू शकता. आणि असंच काय पुढे गेल्याच्यानंतर इकडे तुम्हाला स्टार्टिंगला पण हॉटेल दिसतो. अभिषेक करून हाय बघा सोनपर्यागचा बोर्ड. वेलकम टू सोनपर्याग. जेव्हा आपण खालून सोनपर्यागवरून येतो त्रियोगी नारायणला जाण्यासाठी हा मार्ग आहे. इथून आपण त्रियोगी नारायणला जाऊ शकता. त्रियोगी नारायण म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जिथे माता पार्वती आणि महादेवांचा विवाह झालेला ते स्थळ आहे. 3 युगापासून ती अग्नी आणखीन तिकडे चालू आहे. इकडे आलात तर नक्कीच दर्शन द्या. 15 किलोमीटर हे अंतर आहे. सो तुम्ही आता पाहतात इथे आपण आता बॅग जमा केली आहे. 2 दिवसाचे 100 रुपये घेतले. आणि मागच्या वेळेस मी थोडं ह्याच दुकानापासून पुढे होतो आणि ते डॉमिटरी देखील आहेत. 300 रुपये एकाचे बोलतात पण सीझन वाईज तुम्हाला पेमेंट कमी दिली जाईल. तर इकडे एक अंकलचं दुकान आहे. या साईडला डॉमिटरीमध्ये पण आपण थांबू शकतो. थँक्यू. महाराष्ट्र मैं आपको फॉलो करता महाराष्ट्र से. ब्लॉगिंग करें भाई के चैनल को जरूर सब्सक्राइब करें. भाई महादेव से प्यार कर रहे हैं तो उनको जरूर सपोर्ट. चला मंडळी, आपल्या सर्वांची परवानगी घेतो. ब्लॉग इकडे पूर्ण करतो आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याच्या अगोदरचे 3 एपिसोड मी टाकले आहेत ते देखील बघा. तर आपल्याला पूर्ण यात्रा 2024 कंप्लीट कळेल. येतो आपल्या सर्वांची परवानगी. हर हर महादेव.